माहूर मतदारसंघाच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे। भाजपच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आता आपली जबाबदारी चोख पार पाडावी अशा सूचना किनवट माहूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार भीमराव केराम यांनी दिल्या आहेत। पक्षाने दिलेली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडून केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे। नांदेड जिल्ह्यातील किनवट माहूर मतदारसंघात भाजपची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे। आमदार भीमराव केराम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत नवनियुक्त तालुका आणि शहर कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आलाय। आमदार केराम यांनी या नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांचा गौरव केलाय। यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की पक्षाने टाकलेली जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्यांनी गांभीर्याने घ्यायला हवी आहे। केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत, ज्या तळागाळातील प्रत्येक व्यक्तींपर्यंत पोहोचविणे हे आपले महत्त्वाचे कर्तव्य आहे। या बैठकीत आमदार केराम यांनी माहूरगडच्या विकासासंदर्भात एक आनंदाची बातमी दिली आहे। त्यांनी सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या विनंतीनुसार माहूरगडच्या विकासासाठी तब्बल 829 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। यामुळे माहूरगडच्या विकासाला मोठा हातभार लागणार आहे। या बैठकीत बाबूराव केंद्रे माजी नगराध्यक्ष, प्राध्यापक राजेंद्र केशवे तालुकाध्यक्ष निळकंठ म्हस्के यांच्यासह अनेक प्रमुख नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर अशा प्रकारे किनवट माहूर मतदारसंघातील भाजपच्या कार्यकर्त्यांना आता अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे। आमदार भीमराव केराम यांनी दिलेल्या सूचनांमुळे पक्ष अधिक मजबूत होईल आणि सरकारच्या योजनांचा फायदा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे।